आज आपण मित्रांनो 1987 साली म्हणजे आमच्या काळात खेळला जाणारा सर्वात रोमांचक आणि लोकप्रिय असा खेळ त्याबद्दल बोलणार आहोत. तो शाळेच्या मैदानावर खेळला जायचा, बाहेरच्या मैदानावर खेळला जायचा. 7 सपाट दगड एकावर एक रचून चेंडूने ती रास पाडायची आणि मग ती पुन्हा रचण्यासाठी प्रयत्न करायचे. दुसरा संघ चेंडूने खेळाडूंना बाद करण्यासाठी धावपळ करायचा, पाठलाग करायचा. रास पाडताच मैदान एकच गोंधळ उडायचा. कोण चेंडूपासून बचाव करण्यासाठी पळायचं, तर कोण दगड शोधण्यासाठी पळायचं. कोणी ती रास पुन्हा उभी करण्यासाठी धावपळ करायचं. याच्यातच आमची चोरस लागायची. धूळ भरल्या मैदानावर मित्रांच्या जल्लोषात आणि विजयाच्या आनंदात आमचा खेळ चांगलाच रंगायचा. आम्ही त्याला लिंगोरच्या म्हणायचो. लिंगोरच्याने आम्हाला मित्रांनो चपळाई, धाडस, संघभावना आणि मैत्री शिकवली. आजही त्या 7 दगडांकडे जर पाहिलं ना, 1987 साली त्या रोमांचक आणि निरागस दिवसांची आठवण मनाला खूप सुखावून जाते. 7 दगडांची तर फक्त रास नव्हती मित्रांनो, तर आमच्या बालपणाच्या असंख्य आठवणींचा तो रचलेला पाया होता, जो आजही आमच्या मनात आहे. तुमच्या भागामध्ये या खेळाला काय म्हणतात किंवा तुम्ही हा खेळ खेळलेला आहात का, हे मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला त्या दिवसांची परत आठवण येते का, हे पण मला सांगा.